आणि कोल्हापूरमधले एक अपडेट आहे ती म्हणजे व्हीव्हीपॅट मशीनमध्ये इथं बिघाड झालाय। विक्रम हायस्कूल या ठिकाणी केंद्र क्रमांक 90 मध्ये मशीन बिघडल्याची माहिती आहे। मशीन बंद पडल्याने केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसून आलं आहे, तर केंद्रात दुसऱ्या मशीनचा बंदोबस्त करण्यात आलाय। मतदान प्रक्रिया अर्धा तास खोळंबली, त्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ पाहायला मिळालेला आहे। तर कोल्हापूर ज्या ठिकाणी मतदारांची संख्या मोठी असते, मतदानाचा टक्का मोठा असतो, त्या ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड झाला। विक्रम हायस्कूल इथल्या केंद्र क्रमांक 90 मध्ये जी मशीन होती तिथं बिघाड झाल्याची माहिती समोर आली आणि त्यानंतर दुसऱ्या मशीनचा बंदोबस्त करण्यात आला। पण तोपर्यंत इथं सकाळीच कोल्हापूरकरांची जी रांग लागलेली होती मतदान करण्यासाठी, त्यांच्या मात्र रांगा वाढत गेल्याचं पाहायला मिळालेलं आहे। अर्धा तास इथल्या मतदारांचा खोळंबा झाला, पण तरी सुद्धा हे मतदार बाजूला हटलेले नाहीयेत, ते मतदान करूनच जाणार हा निर्धार करून त्या ठिकाणी थांबल्याचं पाहायला मिळालेलं आहे। तर कोल्हापूरमधली ही स्थिती आपल्या समोर येते। या ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड झालेला होता आणि त्यानंतर दुसऱ्या मशीनचा बंदोबस्त करण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।